नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पुणे शहर आयोजित राष्ट्रवादी आपल्या दारी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. याच दृष्टीने पुण्यातील नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अंकुश काकडे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल उपस्थित होते. हे अभियान 12 एप्रिल पासून 16 एप्रिल पर्यंत पुण्यातील हडपसर, कसबा, कंटोन्मेंट, कोथरूड, पर्वती या विधानसभा मतदारसंघांमध्ये राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पुण्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या लिहून घेण्यात येतील आणि संबंधित कार्यालयामध्ये जाऊन त्या समस्या राष्ट्रवादीतर्फे सोडवण्यात येतील. लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध राहून मतदारसंघातील अडचणी आणि समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपल्यापर्यंत येत आहेत. तरी आपण आमच्या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा असं आवाहन खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी जनतेला केलं. जैवविज्ञान आणि त्यामधील उत्क्रांतीबाबत संपूर्ण माहिती देणारे पहिले सार्वजनिक ग्रंथालय पुणे येथे सुरू करण्यात आले आहे. विज्ञान विषयक व सहज उपलब्ध न होणारी जागतिक दर्जाची पुस्तकं, इंटरनेटद्वारे ई-बुक्स आणि जर्नल्सचा ॲक्सेस, प्राण्यांपासून वनस्पतींचे चरित्र, प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे लाईव्ह व्याख्याने आणि मराठीतील विज्ञान पुस्तके आता एकाच छताखाली पुणेकरांना मिळणार आहेत. सातारा रस्त्यावरील पेंटागॉन संकुलात पंचमी हॉटेलजवळ रावत नेटर अकॅडमी सुरू झाली असून विज्ञान प्रसाराच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. RNAचे उद्घाटक शास्त्रज्ञ व राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य प्राध्यापक माधव गाडगीळ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आणि आयसरचे शास्त्रज्ञ प्राध्यापक LS शशीधर यांच्या हस्ते होणार आहे. अकॅडमीतील पुस्तके व अन्य सुविधांचा वापर सर्व नागरिकांना विनामूल्य करून देणार आहेत. अकॅडमीची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 7 अशी असून रविवारी सुद्धा ग्रंथालय सुरू राहणार आहे, अशी माहिती अकॅडमीचे संस्थापक प्रदीप रावत यांनी दिली. प्राध्यापक प्रदीप आपटे, आशा रावत आदी यावेळी उपस्थित होते. रावत म्हणाले, अमेरिकेसह जगभरातील निवडक व रंजक तसेच स्थानिक भाषेत लिहिली गेलेली अशी विज्ञान विषयक 4000 पुस्तकं ग्रंथालयामध्ये नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध असतील. त्याचा फायदा विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांना व शैक्षणिक संस्थांना होणार आहे. जीवविज्ञानाची लोकजाणीव वाढवणे व ती अधिक प्रगल्भ करणे हा अकॅडमीचा उद्देश आहे. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मुस्लिम बँकेतर्फे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीला 50 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेने मुख्यमंत्री निधीसाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बँकेचे मार्गदर्शक PA इनामदार आणि बँकेचे अध्यक्ष शफी दिल्लीवाले यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश सुपूर्द केला. मागील वर्षीही पुण्यातील मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेने दुष्काळग्रस्तांसाठी अशीच भरीव मदत केली होती. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी 5000 लिटर क्षमतेच्या 50 पाण्याच्या टाक्या बँकेने पुरवल्या होत्या. तसंच यावर्षीही हा निधी दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून मुस्लिम बँकेच्या वतीने देण्यात येणार आहे. यावेळी पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, बँकेचे उपाध्यक्ष सलीम मणियार, संचालक अजिम गुडाकुवाला, फिरोज भालदार, सचिव JM मंद्रुपकर, अहमद शेख उपस्थित होते. या संदर्भात अधिक माहिती देताना मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेचे मार्गदर्शक PA इनामदार म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवाला 15 एप्रिल पासून पालगंधर्व येथे सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 15 ते 23 एप्रिल दरम्यान महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ, धनश्री बचत गटाच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात भरणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांच्या हस्ते होणार आहे. 18 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लहान मुलांसाठी आंबेखा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मयूर बारगजेवरील उपचारांसाठी बॉक्सिंगच्या उपक्रमातून निधी उभा करण्याचा चंग त्याच्या मित्रमैत्रिणींनी बांधलाय. कॅन्सरशी झुंजणाऱ्या मयूर बारगजे या तरुणाच्या मित्रमैत्रिणींनी झुंज स्ट्रॉंगर टुगेदर या इव्हेंटच्या मदतीनं मयूरच्या ऑपरेशनसाठी निधी गोळा करण्याचा चंग बांधला आहे. बोले तो हर एक फ्रेंड जरुरी होता है म्हणत त्याच्या 60-70 मित्रांनी मयूरच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी लागणारा सर्व खर्च पेलण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सलग 50 तास बॉक्सिंग करण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवून त्या माध्यमातून जमणारा निधी ते मयूरकडे सुपूर्द करणार आहेत. मयूरला 2013 मध्ये पहिल्यांदाच रक्ताचा कॅन्सर झाल्याचं समजलं. त्यानंतर त्याच्यावर झालेल्या केमोथेरपीच्या उपचारानंतर तो बरा झाला. कम्प्युटर इंजिनियर असलेल्या मयूरनं त्यानंतर पुन्हा आपली नोकरी सुरू केली. मित्रमैत्रिणींच्या कट्ट्यावर तो पुन्हा रमू लागला, पण त्याच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आणि त्याच्या कट्ट्यांवरच्या गप्पांना मित्रमैत्रिणी मुकले. यावेळी त्याच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र त्याच्यावर यापूर्वीच्याच उपचारांच्या खर्चानं थकलेल्या त्याच्या कुटुंबियांना आता या ऑपरेशनचा खर्च पेलणं शक्यच नव्हतं. हे लक्षात आल्यानंतर त्याच्या कट्ट्यावरच्याच सर्व मित्रमैत्रिणींनी एकत्र येत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. यातून झुंजची संकल्पना पुढे आली, अशी माहिती त्याचा मित्र सिद्धू क्षेत्री याने दिली. येत्या 12 ते 24 एप्रिलच्या काळात संभाजी उद्यानामध्ये हा इव्हेंट होणार आहे. मयूरसाठी निधी गोळा करण्याबरोबरच बोन मॅरो ट्रान्सप्लांट विषयीची समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्नही या इव्हेंटच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे सिद्धूने सांगितलं. गरवारे बालभवन हा महापालिकेकडून टेंडर प्रक्रिया राबवूनच खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात यावा, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी केली. सारसबागेजवळील सुमारे 2 एकर जागेवर गरवारे बालभवन हा प्रकल्प आहे. 1979 मध्ये संबंधित जागा आंतरराष्ट्रीय बालक वर्षाच्या निमित्तानं मुलांच्या विकासासाठी राखून ठेवण्याचा ठराव झाला होता. या ठिकाणी ओम चॅरिटी ट्रस्टतर्फे मुलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. 15 वर्षांच्या कराराने आणि प्रतिवर्षी 11,015 रुपये भाड्याने ही जागा ट्रस्टला देण्यात आली होती. याबाबतच्या कराराची मुदत 2009 मध्ये संपली असून अद्याप करार झाला नसल्याचं विशाल तांबे यांनी सांगितलं. बालभवन चालवण्यास देण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसंच या प्रकल्पावर महापौर आणि महानगरपालिका आयुक्त हे सदस्य म्हणून नेमण्याचा निर्णय झाल्याचं तांबे म्हणाले. दरम्यान महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मण डामसे, सहाय्यक अभियंता प्रदीप नाईक आणि कनिष्ठ अभियंता अजय वायसे यांच्या विरोधात कोर्टात खटला चालवण्याचा प्रस्ताव यापूर्वी सर्वसाधारण सभेने दप्तरी दाखल केला होता. तो निर्णय विखंडित करून त्याबाबत स्थायी समितीची भूमिका विचारण्यात आली होती. तेव्हा या प्रकरणी महापालिकेचे आर्थिक नुकसान झालेले नाही, काम पूर्ण झाल्यावरच पैसे देण्याचा शेरा त्यांनी मारला होता, असा उल्लेख करून पूर्वीची भूमिका समितीने कायम. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर डिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.